नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण मस्तपैकी आजीबाईच्या पटव्यातल्या टिप्स बघणार आहोत। शिळ्या तोंडी दही खाल्ल्याने रक्त तयार होतं। पोटामध्ये सूज येण्याची समस्या असेल तर शिळ्या तोंडी म्हणजे 80 पोटी डाळिंब खा, सूज दूर होईल। पायाचं दुखणं दूर होत नसेल तर म्हशीच्या दुधामध्ये खजूर मिसळून पिल्यानं दुखणं दूर होतं। थंड पाण्याने आंघोळ केल्याने रक्तप्रवाह जलद होतो। तेलकट पदार्थाच्या अतिवापरामुळे घशाचं इन्फेक्शन होतं। पाण्यामध्ये तुरटी मिसळून आंघोळ केल्याने शरीरातील घामाचा वास निघून जातो। हा उपाय मोस्टली उन्हाळ्यामध्ये केला जातो। कच्चं खोबरेल तेल केसांना लावलं तर केस मजबूत होतात। श्वास घेण्यास त्रास होत असेल तर हिरवी मिरची खाल्ल्याने आराम मिळतो। मिठाने मसाज केल्याने शरीराचे आजार बरे होतात। पायामध्ये चमक आली असेल तर ती जागा बर्फाने चोळल्याने आराम मिळतो। जमिनीवर झोपल्याने पाठदुखीमध्ये आराम मिळतो। लसणाचा चहा पिल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होतात। जखमेची सूज दूर करण्यासाठी कांदा चोळून त्यामध्ये हळद मिसळून जखमेवर लावा, त्याने जखमेची सूज दूर होईल। केसांना दूध लावल्याने केसांची मुळे, त्वचा आणि डोक्याला ताकद मिळते। काकडी सालासहित रोज जर खाल्ली तर तुमची त्वचा मुलायम होते। लिंबू पाणी रोज पिल्याने शरीरातील चरबी रोज कमी होते। द्राक्ष नेहमी खाल्ल्यामुळे किडनी स्टोन तयार होण्यास प्रतिबंध होतो। तरुणपणामध्ये तुम्ही जेवढा आलू बुखार खाल तितकं म्हातारपणामध्ये शरीरामध्ये शक्ती वाढेल। रोज पीच खाल्ल्याने पोटाची चरबी काही दिवसात कमी होईल। अंगावर पुरळ आल्यास कारल्याचा रस लावा, पुरळ पूर्णपणे निघून जाईल। रोज आवळ्याचा रायता खाल्ल्याने तुम्हाला कधीच व्हिटॅमिन सी ची कमतरता भासणार नाही। घशामध्ये इन्फेक्शन होत असल्यास कोमट पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडं मीठ घालायचं आणि त्या पाण्याने गुळणी जर केली तर खूप आराम मिळतो। स्ट्रॉबेरीचा रस पिल्यामुळे रक्त स्वच्छ राहतं। जर तुम्ही दिवसभर काम करत असाल तर सकाळी बकरीचं दूध प्या, त्यामुळे तुम्हाला थकवा येणार नाही। जे लोक उन्हाळ्यामध्ये दुधी भोपळ्याचं अधिक सेवन करतात त्यांना शांत झोप लागते आणि रक्ताची कमतरता देखील होत नाही। खारीक खाल्ल्यामुळे पाठदुखी दूर होते। सॉरी, इथं खारी लिहिण्यात आलेलं आहे, बट ते खारीक आहे। चेहरा स्वच्छ ठेवायचा असेल तर भात खाण्यापूर्वी 2 ग्लास पाणी प्या। जे लोक आपली नखे दाताने चावतात त्यांचा मेंदू हा कमजोर होतो आणि मेंदू काम करणं बंद करतो। झोपण्यापूर्वी पिकलेला पेरू खाल्ला तर डिप्रेशन कमी होतं। संध्याकाळी खजूर खाल्ल्याने हाडे कधीच कमकुवत होत नाही। मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी कच्ची कोबी खाणं खूप फायदेशीर आहे। बीट रूटचा रस पिल्याने तुमचा रंग कधीच काळा होणार नाही। रात्रीच्या प्रकाशासाठी नेहमी पांढरा बल्ब वापरा,
इतर रंगाचे बल्ब तुमची दृष्टी कमकुवत करू शकतात. कच्चा कांदा जेवणासोबत खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि नसांमधील ब्लॉकेज देखील उघडू लागतं. जर तुमचं वजन वाढत नसेल तर अक्रोड, केळी आणि सफरचंदाचा शेक घ्या, त्यामुळे तुमचं वजन वाढू लागेल. खरबुजाच्या सुक्या बिया खाल्ल्याने मेंदूला प्रचंड शक्ती मिळते. गॅसची तक्रार असल्यास वेगाने चाललं तर तुमचा गॅस कमी होतो. सकाळी 2 भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने चेहरा उजळतो आणि केस देखील मजबूत होतात. तुमच्या चेहऱ्यावर पिंपल असतील तर त्यांना स्पर्श करू नका, अन्यथा तुमचा चेहरा खराब होईल. ह्यामुळे काय होतं तर पिंपल्सच्या चेहऱ्यावर काळे डाग पडतात. जो एका जागी बराच वेळ बसतो त्याचा मेंदू कमजोर होतो. काही वाचण्यापूर्वी जिरं जर खाल्लं तर तुम्ही काय वाचलं आहे हे लक्षात राहण्यासाठी मदत होते. चक्कर येणं जर थांबत नसेल तर काळ्या मिठाचं पाणी प्या, चक्कर येणं बंद होईल. लिंबाच्या सालीच्या पावडरमध्ये मीठ मिसळून दात घासल्याने दात पिवळे पडण्यापासून आराम मिळतो आणि प्लेक निघून जातो आणि दात मोत्यासारखे चमकतात. आलू बुखार रक्ताची कमतरता कधीच होऊ देत नाही. तर आजीबाईच्या बटव्यातल्या ह्या टिप्स कशा वाटल्या कमेंट करून सांगा. आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 धन्यवाद. भेटूया अशाच माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये.